नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 10वीचा 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा मराठीचा पेपर कसा सोडवावा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सीट क्रमांक व्यवस्थित अंकात आणि अक्षरात इथे लिहायचा आहे. त्यानंतर तुमची सही करायची आहे व केंद्र क्रमांक इथे व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर विषय मराठी पेपरमध्ये ब्लँक सोडायचे आहे व दिनांक 20 फेब्रुवारी 2026. उत्तर लेखनाची भाषा ही मराठी लिहायची आहे. त्यानंतर मराठीचा पेपर तुमचा 80 मार्क्स असणार आहे. त्यामुळे कोणत्या विभागास किती वेळ द्यावा ते या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण पहा. तर विभाग 1 गद्य जो असणार आहे तो तुमचा 18 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 पठित उतारे व 1 अपठित उतारा देण्यात येतो. तर प्रश्न अ जो असणार आहे तो पठित उतार्यावर असणार आहे, जो तुम्हाला 7 मार्क्सला विचारण्यात येतो. तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, जो तुम्हाला पठित उतारा असणार आहे तो पाठ्यपुस्तकातीलच असणार आहे, ज्यावर तुम्हाला 2 मार्क्ससाठी जो पहिला प्रश्न असणार आहे तो आकलन कृतीवर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चौकटी पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, विधाने पूर्ण करा किंवा रिकाम्या जागा पूर्ण करा असे सोपे प्रश्न येणार आहेत, ज्याचे उत्तर तुम्हाला उतार्यामधूनच शोधून लिहायचे आहे. आणि जो प्रश्न क्रमांक 1 अ मधला दुसरा देखील असणार आहे, तो देखील 2 मार्क्सचा असून आकलन कृतीवरच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चौकटी पूर्ण करा, रिकाम्या जागा पूर्ण करा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा असे सोपे प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो स्वमतवर असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 3 मार्क्स असणार आहेत, ज्याचे उत्तर तुम्हाला तुमच्या भाषेत व्यवस्थित तुमचे जे मत आहे ते अगदी 2 पॅरेग्राफमध्ये लिहून देते. तुम्हाला 3 मार्क्स हे मिळून जातील. त्यामुळे स्वमतचा प्रश्न कोणीसुद्धा स्किप करायचा नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 अ जो होता तो एकूण 7 मार्क्ससाठी होता, जो पठित उतारा होता. त्यामुळे पठित उतार्याचे वाचन व्यवस्थित करून उत्तरे लिहायची आहेत. तिथे अजिबात चुका करायच्या नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आ जो असणार आहे तो देखील 7 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे. दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीवरती असणार आहे, ज्याचा मार्क असणार आहे 2. आणि तिसरा जो असणार आहे तो स्वमत असणार आहे, जे तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये लिहून, ज्यासाठी तुम्हाला मार्क्स किती आहेत तर 3 मार्क्स हे देण्यात येतात. त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की स्वमत अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. तसेच तुम्हाला पेपरमध्ये देखील स्वमत हे लिहायचे आहे. तर आपण पाहिला प्रश्न अ आणि आ जो होता तो पठित उतारा होता, ज्यावरील प्रश्न तुम्हाला 14 मार्क्ससाठी विचारण्यात येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ई जो असणार आहे तो असणार आहे अपठित उतारा आणि ज्यावर तुम्हाला 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारण्यात येतात. त्यामध्ये आकलनकृती 2 मार्क्ससाठी विचारण्यात येते किंवा स्वमत देखील 2 मार्क्ससाठी विचारतात. तर यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी स्वमत बघा, तुम्ही त्यामध्ये कविता देखील लिहू शकता. तुमचे जे मत आहे ते व्यवस्थित तुम्ही लिहू शकता, ज्यासाठी मार्क्स असणार आहेत 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा प्रकारे विभाग 1 गद्य जो आपण पाहिला तो किती मार्क्सचा असणार आहे तर एकूण 18 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यासाठी तुम्ही वेळ हा 30 ते 35 मिनिटे द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो विभाग असणार आहे तो असणार आहे पद्य विभाग, ज्यासाठी मार्क्स तुमचे 16 मार्क्स हे असणार आहेत, ज्यामध्ये पठित जे तुम्हाला कविता आहे त्यावरील प्रश्न क्रमांक दुसरा अ मध्ये पठित जी एखादी कविता देतील त्यावरची प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे व दुसरा देखील आकलन कृतीवरती असणार आहे, जे असणार आहे ते प्रत्येकी 2-2 मार्क्ससाठी असणार आहेत. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो सरळ अर्थ लिहा. कवितेच्या ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला तिथे 2 मार्क्ससाठी लिहायचा आहे. त्यानंतर चौथा जो असणार आहे तो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर
तिथे तुम्हाला कवितेवर आधारित काव्य सौंदर्य लिहायचे आहे, जे असणार आहे ते 2 मार्क्ससाठी असणार आहेत. तर एकूण दुसरा जो प्रश्न होता तो एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे, तर तुमचा 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. कविता अतिशय सोपी असते, त्यामुळे जर तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करून गेलात तर तुम्हाला प्रश्न देखील व्यवस्थित सोडवता येतील. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो असणार आहे आपला कवितेवर आधारित कृती असणार आहे, ज्यामध्ये कवितेचे कवी कोण आहेत त्यासाठी 1 मार्क्स, कवितेचा विषय काय आहे त्यासाठी 1 मार्क्स आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे 2 मार्क्ससाठी असणार आहे. असा एकूण प्रश्न क्रमांक 2 हा जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि ही कविता देखील पठितच असणार आहे, ज्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास हा करायचा आहे आणि 4 मार्क्स मिळवायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा जो असणार आहे तो रसग्रहण कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये असे लिहायचे आहे, ज्याच्यासाठी मार्क्स 4 असणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कवितेचे कवयित्री किंवा कवी कोण आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर त्यात काव्य सौंदर्य काय वापरले आहे व या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत, ही कविता मुक्त छंदातील आहे का, असं व्यवस्थित लिहून तुम्हाला इथे 4 मार्क्स मिळून जातील. त्यामुळे व्यवस्थित मुद्देसुद्धा आपल्याला याचे उत्तर हे लिहायचे आहे. याच्यासाठी विभाग 2 जो पद्य होता त्यासाठी तुम्ही 25 ते 30 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 3 जो असणार आहे तो स्थूल वाचनाचा असणार आहे, ज्याच्यासाठी मार्क्स 6 असणार आहेत. 3 कृती देतील आणि त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती या सोडवायच्या आहेत. तर हा जो असणार आहे स्थूल वाचनाचा, तर तुम्हाला पाठ्यपुस्तकात जे तुम्हाला देतील त्यातील जे स्वाध्यायातील प्रश्न आहेत ते पाठ करून जायचे आहेत आणि ते व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत, त्यामुळे 3-3 मार्क्ससाठी असल्यामुळे ते व्यवस्थित अगदी लिहायचे आहेत. अगदी व्यवस्थित त्या कृती असणार आहेत, त्यामुळे ते सोपे आहेत, ते तुम्ही लिहू शकता. आणि ह्याच्यासाठी तुम्ही वेळ द्यायचा आहे फक्त 15 मिनिटं द्यायचे आहेत, कारण 6 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्ही इथे 15 मिनिटे हे तुमचे बोर्डाच्या परीक्षेत हे लिहिण्यासाठी वेळ हा द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 4 असणार आहे तो भाषा अभ्यासचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अगदी पेनेने कृती काढल्या तरी चालतील किंवा पेन्सिलने काढल्या तरी चालतील. जो असणार आहे तुमचा किती व्याकरणाचा भाग असणार आहे, 16 मार्क्ससाठी असणार आहे. मध्ये असणार आहे तर बघा 2 मार्क्ससाठी तुम्हाला समास विचारण्यात येतो. त्यानंतर शब्दसिद्धीमध्ये प्रत्ययघटित शब्द लिहा किंवा उपसर्गघटित शब्द असे 2 मार्क्ससाठी येणार आहेत. व आपल्याला वाक्यप्रचाराचा जो असणार आहे तो प्रश्न किती मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याचा अर्थ लिहून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा. तर इथे किती मध्ये विचारण्यात येतो, तर 8 मार्क्ससाठी तुम्हाला 4 प्रश्न हे विचारण्यात येतात. आणि जो असणार आहे तो तुमचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर शब्दसंपत्ती, ज्यामध्ये तुम्ही बघा इथं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा. हे किती 4 मार्क्सला तुम्हाला शब्दसिद्धी विचारण्यात येते. त्यानंतर तुम्हाला लेखन नियमानुसार व्यवस्थित 2 शब्द लिहायचे आहेत, प्रत्येकी गुण अर्धा असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित 2 मार्क्ससाठी हे विचारण्यात येतं. आणि त्यानंतर तुम्हाला 6वा जो असणार आहे तो विरामचिन्हे व्यवस्थित तिथे लिहायची आहेत किंवा विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहायची किंवा वाक्यातील विरामचिन्हे आपण व्यवस्थित तिथे चुकीची विरामचिन्हे बदलायची आहेत, त्यासाठी देखील तुमचे किती 1 मार्क्स असणार आहे. आणि पारिभाषिक शब्द इथे पाहू शकता तुम्ही, तर इंग्रजीमधील कोणताही शब्द देतील त्याचा मराठीत अर्थ काय ते 1 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, जिथे 2 तुम्हाला विचारू शकतात, अर्धा मार्क्स प्रत्येकासाठी. आणि कोणता एक शब्द त्याच्यापासून अनेक शब्द तयार करा, हा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर अशा प्रकारे 16 मार्क्स जो आपण व्याकरण किंवा भाषा अभ्यास बघितलो, तर त्यामध्ये तुम्ही 30 ते 35 मिनिटे हे द्यायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 5 उपयोजित लेखनाचा जो असणार आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 जो असणार आहे त्यामध्ये 2 कृती देणार आहेत, एक पत्रलेखन व सारांश लेखन. कोणतेही एक कृती सोडवायची आहे. जर तुम्ही सारांश लेखन लिहाल तर त्याच्या व्यवस्थित तुम्हाला हेडिंग लिहायचं आहे व सारांश काय असणार आहे तर अपठित गद्य जो तुम्हाला देणार आहे तर त्यामधीलच तुम्हाला सारांश लेखन करायचे आहे, जे तुम्हाला किती 6 मार्क्ससाठी असणार आहे.
त्यानंतर जाहिरात लेखन प्रश्न क्रमांक आ मधलं जाहिरात लेखन जर तुम्ही व्यवस्थित लिहाल तर ते देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. असं व्यवस्थित लिहायचं आहे. अट्रॅक्टिव्ह तुमची जी जाहिरात असणार आहे ती अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे, ज्याच्यासाठी मार्क्स हे 5 असणार आहेत. आणि तुमचा जो बातमी लेखन असणार आहे तो देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. त्याचे देखील हेडिंग व्यवस्थित लिहून दिनांक ठिकाण व्यवस्थित लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आ मधला दुसरा जो आहे तो बातमी लेखनाचा असणार आहे. त्यामध्ये ऑरला तुम्हाला कथालेखनही विचारण्यात येतात. तर तुम्ही प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो त्याच्यासाठी तुम्ही 10 ते 12 मिनटं द्यायची आहेत. व्यवस्थित अपठित उतारा वाचून त्याच्यावरील सारांश लेखन व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर साठी जाहिरात लेखन आणि बातमी लेखन यासाठी किती मिनटं द्यायची आहेत तर तुम्हाला 20 ते 25 मिनटं बातमी लेखन आणि जाहिरात लेखनसाठी द्यायची आहेत. तर त्यानंतर तुम्ही प्रश्न क्रमांक ई जो असतो, 5वा जो ई असतो तो असतो निबंध लेखनाचा, ज्यामध्ये वैचारिक निबंध किंवा आत्मकथनात्मक निबंध विचारू शकतात आणि ज्याच्यासाठी मार्क्स किती असणार आहेत तर तुमचे 8 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे याच्यासाठी वेळ तुम्हाला 20 ते 25 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. तर एकूण आपल्याला उपयोजित लेखनामध्ये किती तर 50 ते 60 मिनिटं द्यायची आहेत आणि ज्यामध्ये तुम्ही निबंध अतिशय सुंदर असा निबंध लिहायचा आहे. वैचारिक लिहाल तरी चालेल किंवा आत्मकथनात्मक जो तुम्हाला येईल तो लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे 10वीची बोर्ड परीक्षा येणारी 20 फेब्रुवारी रोजी अशा व्यवस्थित अगदी लिहाल तर तुम्हाला देखील 75च्या वर मार्क्स हे मिळणारच आणि तुमचा स्कोर हा मराठीत जास्तच असणार आहे. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.